नमस्कार मित्रांनो. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या पिकामध्ये कंदकुज, मर किंवा जे काही अडचणी आहेत ते खूप रासायनिकचा वगैरे वापर करून देखील खूप पुढे जात आहे. आणि जर अजिबात कंट्रोल होत नाहीये, तर याची अडचण काय येते, की झाडाच्या जे काही अन्न आणि पाणी नलिका ज्या असतात, जे झायलेम आणि फ्लोएम जे असतं, याच्यामध्ये जो वरचा आणि रिव्हर्स जे दोन्ही फ्लो असतात, याच्यामध्ये जर शत्रुबुरशीचा प्रादुर्भाव होऊन गेला, तर तो सहजासहजी कंट्रोल होतो. म्हणजे काय? पहिले थोडासा प्रादुर्भाव होता, मग करत, करत, करत तो जसं मानवी शरीरामध्ये जर ब्लॉकेज 100% गेलं तर हार्ट अटॅक येतो. त्याप्रमाणे जर झाडामध्ये अन्न आणि पाणी नलिकेचं ब्लॉकेज पूर्ण होऊन गेलं, तर आपण त्या झाडाला काहीही करून रासायनिक, जैविक काही वापरून त्याचा आपण कंट्रोल करू शकत नाही. मग यासाठी मी आपणास सजेस्ट करेल, की हे जर आपल्याला अगोदरच सुरुवातीपासून प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह दोन्ही पद्धतीने जर कंट्रोल करायचं असेल तर काय केलं पाहिजे? यासाठी मी आपणास सजेस्ट करेल, की जो सुडोमोनास फ्लोरोसन्स जो असतो, या जीवाणूचा आपण वापर रेग्युलर. मग आता का? सुडोमोनास फ्लोरोसन्स हा असा एक जीवाणू आहे, तो कॉन्टॅक्ट सिस्टम दोन्ही पद्धतीने काम करू शकतो. म्हणजे झाडाच्या अन्न आणि पाणी नलिकामध्ये देखील तो वाहून काम करू शकतो. आणि यामुळे मग लॉंग टर्म पद्धतीने, जसं रासायनिकमध्ये फोटोसिंथेसिस जर चांगलं चालू असेल, म्हणजे सूर्यप्रकाश चांगला असेल, सगळं काही ओके असेल, तर अशा वेळेस सिस्टमिक फंगिसाइड्सचा रिझल्ट बेटर येतात किंवा ते काम करतात. पण सुडोमोनासला याची कुठलीही अडचण नाही. तुम्ही कसंही वापरा, त्याचं काम करू शकता. नेमकं सुडोमोनास फ्लोरोसन्स काम कसं करतं, हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण की ते जर आपल्याला प्रॉपर माहित असेल, तर आपण त्याचे ऍप्लिकेशन्स प्रॉपर करू आणि बेटर रिझल्ट आपल्या पिकाला देऊ शकू. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम झायलेम आणि फ्लोएम मध्ये वाढू शकण्याची क्षमता. म्हणजे काय? जर आपण फवारणीद्वारा जर त्याला देतो आहे, तर तो फ्लोएमद्वारा, मध्ये फ्लोएम आहे, फ्लोएमद्वारा तो खाली ट्रॅव्हल करून रूट्स पर्यंत येणार. आणि जर आपण ड्रीप ऍप्लिकेशन करतोय, तर तो झायलेमद्वारा पानांपर्यंत किंवा झाडाच्या नवीन शूटच्या टोकापर्यंत, जे आपण हिंदीमध्ये म्हणतो चोटी तक, तिथपर्यंत पोहोचून हा तिथे मध्ये राहतो, वाढतो आणि शत्रुबुरशींना संपवतो. त्यामुळे या पद्धतीने तो एक काम करत असतो. ही पहिली त्याची काम करायची पद्धत आहे. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती सायड्रोफोर्स किंवा सिड्रोफोर्सचं सिक्रेशन. म्हणजे हे सिक्रेट करून तो काय करतो, की मुळांच्या इथे किंवा झाडामध्ये किंवा कुठेही जे आयन फेरस असेल, फेरसचं चिलेशन तो करून टाकतो. म्हणजे हे पिकाला उपलब्ध राहणार आहे, गैरसमज करून घेऊ नका, हे फेरस पिकाला उपलब्ध राहणार आहे, पण फेरस लॉक करून तो शत्रुबुरशी किंवा शत्रुजीवांना उपलब्ध होऊ देत नाही. आणि कुठल्याही प्रकारच्या वाढीसाठी फेरसची गरज शत्रुबुरशीला किंवा जीवाणूंना प्रचंड असते. मग त्यामुळे सायड्रोफोर्सच्या चिलेशनमुळे त्या शत्रुबुरशींना किंवा जीवाणूंना उपलब्ध होत नाही. मग त्याच्यामुळे त्यांची वाढ तिथे थांबून जाते. अशा प्रकारे तो त्याच्यामध्ये काम करतो. त्यानंतर जे प्राकृतिक एन्झाईम्स असतात, जसं फेनाझाईन आहे आणि डीएपीजी आहे, 2,4-DAPG जे आहे, हे देखील तो सिक्रेशन करतो. मग त्याच्यामुळे शत्रुबुरशांच्या ज्या काही ह्या सेल वॉल्स वगैरे ज्या असतात, त्या ब्रेक्स होतात आणि ते मरण पावतात, किंवा मग त्यांचा रस देखील हा ओढून देतो. किंवा अँटीबायोटिक, नॅचरल अँटीबायोटिक सारखं थोडक्यात तो काम करत असतो. हे एक आहे. त्यानंतर फोर्थ जे आहे, ISR म्हणजे इंड्यूस सिस्टमिक रेझिस्टन्स पद्धतीने तो त्यांना झाडाच्या शरीरातील जी काही इम्युनिटी सिस्टीम असते त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी, तसेच नवीन रूट्सच्या किंवा न्यूट्रिएंट्सच्या, म्हणजे जसं फॉस्फरस आहे किंवा इतरांच्या चिलेशनसाठी, अपटेकसाठी तो मदत करत असतो. यामुळे देखील झाडामध्ये शत्रुबुरशी किंवा शत्रुजीवाणू कंट्रोल करण्यासाठी मदत होते. पण अशा प्रकारे सुडोमोनास फ्लोरोसन्स आपल्याला मदत करत असतो. मग मी आपल्याला सजेस्ट करेल की सुडोमोनास फ्लोरोसन्स आपण जसं मी बॅसिलस बद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली होती, तसं अल्टरनेटली आपण एका फवारणीमध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्स, एका फवारणीमध्ये बॅसिलस अपिलिस, असं अल्टरनेटली याचा वापर करत राहा. कॉन्टॅक्ट सिस्टमिक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शत्रुबुरशी, शत्रुजीवाणू कंट्रोल करण्यासाठी लॉंग टर्म रिझल्ट. मग त्यामुळे जे रासायनिकचा वापर देखील आपल्याला कमी करता येईल. आणि रासायनिकचा वापर कमी झाला तर झाड आपोआप स्वतःची प्रतिरोधक क्षमता वाढवतं किंवा झाड जास्तीत जास्त दिवस काम करतं. जसं इस्रायलमध्ये आम्ही जवळपास 10 ते 11 महिने भाजीपाला पीक चालवत होतो, जे आपल्याकडे 3-4 महिनेच चालतात. आणि ते का बरं चालत होतं? कारण की त्याच्यामध्ये 0 केमिकलचा वापर होत होता. मग केमिकलचा वापर न झाल्यामुळे, जसं एखाद्या केमिकलचं काम होण्यासाठी त्याच्यासाठी स्वतःची झाडाची ऊर्जा देखील खर्च होत असते. म्हणजे जसं डॉक्टर आपल्याला म्हणतात की जेवणानंतर गोळी घ्या, त्या प्रकारे. मग त्यामुळे जर केमिकलचा वापर नाही केला तर आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट किंवा लॉंग टर्म पिकाचं उत्पादन
किंवा तोडे आपण घेऊ शकतो. तर नक्की सुडोमोनास फ्लोरोसन्सचा आपण वापर करा. मग आता यामध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्स तर आपल्याला बाजारात उपलब्ध होईल, पण ते जेन्युइन आहे का हे देखील खूप मोठी अडचण आपल्याला आहे. म्हणजे बऱ्याचशा वेळेस बॅसिलस लिक्विड असेल तर बॅसिलसचं लिक्विड असेल किंवा अजून कन्सोर्शिया वगैरे त्याचा वापर केला जातो. पण जर जेन्युइन उत्पादन असेल तर 3-4 प्रकारे आतापर्यंत मार्केटमध्ये होतं. चारकोल पावडर, टॅल्कम, लिक्विड, डेक्स्ट्रोज. डेक्स्ट्रोज सगळ्यात उत्तम आहे. डेक्स्ट्रोजचा तुम्ही वापर करू शकता. अजून एक मी तुम्हाला सजेस्ट करेल की ॲग्रोथमिसाच्या एलिफंट अम्ब्रेलाच्या अंडर अल्टिमी टेक्नॉलॉजी म्हणजे ॲग्रोथमिसा लॉंग टर्म मायक्रोबायल इफिशियन्सीच्या अंडर काही उत्पादनांचं लॉन्चिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये फ्लुरो X3 नावाचं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये हायस्ट सेल काउंट ऑफ सुडोमोनास फ्लोरोसन्स आहे. 200 ग्रॅम प्रति एकराचा डोस आहे. फवारणीतनं घ्या किंवा ड्रिपद्वारे. जीवाणू असल्यामुळे आणि अल्टिमी टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये आणि इतर डेक्स्ट्रोजमध्ये काय फरक आहे तर याच्यामध्ये डेक्स्ट्रोज आहे पण त्याच्यासोबत 4 अजून शक्तिशाली घटकांचा वापर केला आहे. म्हणजे 5-in-1चा बेस याच्यामध्ये आहे आणि त्याच्यात जीवाणू एक 6 टाकून दिलेला आहे. मग याचा आपल्याला फायदा काय होतो की याच्यामुळे 3-4 फायदे मी तुम्हाला सांगतो की अल्टिमी सॅकराइड बेसचा आपल्याला फायदा काय आहे किंवा फ्लुरो X3चा आपल्याला फायदा काय आहे. आता सर्वप्रथम आहे की जसं 2, 2चे 4, 4चे 6, 8 असं मल्टिप्लिकेशन डेक्स्ट्रोज बेसमध्ये होत होतं. याच्यामध्ये 2 to 6, 6 to 18 म्हणजे तिप्पटीने मल्टिप्लिकेशन फास्ट होणार आहे. म्हणजे एवढं आपल्याला बेसिक माहिती आहे, जेवढे जीवाणूंची संख्या किंवा बुरशींची संख्या जास्त मित्र तेवढे ते शत्रूला लवकर किल करू शकतात किंवा कंट्रोल करू शकतात. मग त्यामुळे हा एक फॉर्म्युला तुम्हाला कामी येणार आहे. त्यानंतर टेम्परेचर. विशिष्ट टेम्परेचरला आपल्याला याची वापरायची अडचण नाही. जसं काही क्लायमॅटिक फ्लक्च्युएशन्स असतील सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही याचा वापर करू शकता. रासायनिक सोबत असेल तर दुपारचं तुम्हाला अवॉइड करावं लागेल एवढंच. पण याच्या ऍक्टिव्हेशनला जर डेक्स्ट्रोज बेस ऐवजी अल्टिमी सॅकराइड बेस असेल तर फ्लुरो X3ला काहीच अडचण नाही. कॉम्बिनेशन्सला देखील तिसरं जे आहे कॉम्बिनेशन्सला देखील काहीच अडचण नाही. याचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आत्तापर्यंतच्या उत्पादनांमध्ये आपल्याला ताक, दूध, दही, शेण किंवा याच्यात 12 तास भिजवा, 24 तास भिजवा, असं ढवळा तसं ढवळा याचा वापर करा. काहीच करायची गरज नाही. हा जो बेस अल्टिमी टेक्नॉलॉजीच्या अंडर याच्यामध्ये दिला आहे त्याच्यामध्ये त्या क्षणी त्याचं काम चालू होतील. 2 ते 4 तासात तुम्हाला रिझल्ट्स पाहायला मिळतील. आणि जर सॉईल बेस ॲप्लिकेशन असेल तर 2, 4, 6 दिवसापर्यंत तुम्हाला याचे रिझल्ट्स पाहायला मिळतील. तर नक्की फ्लुरो X3चा तुम्ही वापर करा. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक करा. नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा. फेसबुकला असाल तर देखील तुम्ही चॅनल किंवा हे आमचं पेज लाईक करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जे काही समस्या असतील कमेंट बॉक्समध्ये तुमच्या फोन नंबर सकट ते टाका जेणेकरून आम्ही तुम्हाला संपर्क करू शकू. आणि जर व्हॉट्सअप करणार असाल तर व्हॉट्सअपला हा नंबर आहे. तर व्हॉट्सअपला तुम्ही तुमच्या पिकाचं नाव जरी टाकलं तर आम्ही पुढच्या 24 ते 48 तासात ॲग्रोथमिसाची एक्सपर्ट टीम आपला संपर्क करेल. आणि जे गरजेचं आहे प्रिस्क्रिप्शन किंवा शेड्यूल पुढच्या 15-20 दिवसाचं ज्याच्यामध्ये 2-3 ॲप्लिकेशन्स सॉईल ॲप्लिकेशन्स आणि फवारणीचे ॲप्लिकेशन्स आम्ही रिकमेंड करू. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर नक्की आम्हाला संपर्क करा. धन्यवाद.